अशोक खरात प्रकरण हे अत्यंत घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिली आहे। या प्रकरणामध्ये आपली राजकीय द्वेषातून बदनामी केली जात असल्याची ही टीका केसरकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षावर केली आहे। दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत हा गंभीर आरोप केला। महिलांना फसवल्या प्रकरणामध्ये खरातला शिक्षा व्हावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। तर अघोरी पूजा आपण कधीच केली नाही असं देखील स्पष्टीकरण केसरकर यांनी दिलं आहे। मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो। याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिसमधला नाही आहे। त्या ठिकाणी सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता, त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे। ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही।